आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे काय तुलना करतोयस तू संतोष? हरीशने जे केलं तो गुन्हा आहे आणि हे जे करतायत त्याला मेहनत म्हणतात। नोकरी गेल्यानंतर तुमच्यावर भार न होता त्यांनी मेहनतीचा मार्ग निवडला, काम करतायत ते। काय चुकलं त्यांचं? अगं कसलं काम हे काम हे 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 असलं काम त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी छोटी मोठी नोकरी केली असती। हे रिक्षा चालवण्याचं काम हे बघ संतोष, हल्ली कुठलीही कंपनी सिनियर सिटीजन्सना कर्मचारी म्हणून ठेवू इच्छित नाही। म्हणूनच तरुण वयात पैसे साठवायचे असतात। ऐकतेस का वीणा? मला हिशोबी म्हणून हिणवतेस ना, कंजूस म्हणतेस ना? हे बघ, पैसे वाटत फिरलं, पैशांवर पाणी सोडलं की ही अशी अवस्था होते माणसाची। अरे तू काय बोलतोयस? तुझ्याकडे काही मागितलंय का त्यांनी? त्यांना बोलण्याचा तुला अधिकार नाहीये का? वडील आहेत ते माझे। माझे वडील काय करतात याचा मला चार चौघात वावरताना फरक पडतो। आज ते रिक्षा चालवतायत, उद्या तू म्हणशील मी पोळ्या लाटायला जाते। हो जाते। काय म्हणालीस तू? बरोबर ऐकलंस तू। एका खानावळीत पोळ्या लाटायला जाते मी, स्वयंपाकीण म्हणून काम करते तिकडे। आई काय बोलतेस तू? कधीपासून? झाले काही दिवस। अगं पण का? का म्हणजे गरज, या घराची गरज। यांची नोकरी गेली आहे, हे रिक्षा चालवतात हे मला खूप नंतर कळलं होतं। आणि मग लक्षात आलं की नोकरीतून जेवढा पगार यायचा तेवढे पैसे रिक्षा चालवून नाही मिळणार। किती मेहनत करणार आहे? मग मी ठरवलं माझ्याकडून थोडा हातभार लागलाच पाहिजे। मग मी काय करू शकते? मग मला जे काम येतं त्या पद्धतीचं काम शोधलं मी। एका खानावळीत स्वयंपाकीण म्हणून काम करते मी हल्ली। या घरात राहून आहे ना माझं डोकं फिरणार आहे डोकं। ऐकलंस वीणा? तुझे सासरे रिक्षा चालवतात, सासू स्वयंपाकीण आहे। तरी सांगत होतो तुला, सांगत होतो माझ्या सत्काराचं यांना सांगू नकोस, पण तुला भारी हौस आलं ना अंगाशी। काय बोलताय? काय अंगाशी आलंय तुमच्या? आई बाबा घर चालवण्यासाठी काहीतरी काम करतायत, यात तुम्हाला लाज वाटण्यासारखं काय आहे? नाही नाही वीणा, अगं बोलू दे त्याला। त्याचा स्वभावच आहे तो। दुसऱ्याला हिणवलं, दुसऱ्याचा अपमान केला की त्याचं मन शांत होतं। बोल तू संतोष, बोल। हो, सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत, बाकी सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत। दादा तू प्लीज जरा शांत हो। हे बघ, बाबांची नोकरी गेली म्हणून ते हे काम करतायत ना। आणि अरे ते असे नुसते बसले असते तर तुलाच ताण आला असता। भावना राहू दे, संतोषला समजवायला नको जाऊस, काहीही उपयोग होणार नाही। जर याला याच्या आई वडिलांची लाज वाटत असेल ना, तर याचं हे मत कधीच बदलणार नाही। हे सगळं डोकं फिरवतात आज माझं। कधी नव्हे तो चांगला सत्कार होता, त्याच्या तो पण नासवून टाकला।
संतोष काय हो बाबा, कशाला गेलात त्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही? हा, तेही त्या कपड्यांमध्ये कशाला गेलात तुम्ही? आता तो रुसून बसला ना, वाईट वाटलंय अगं आई त्याला. मला काहीच वाटत नाहीये. शी बाबा. अरे मंगल, काय बोलतेस तू? आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात. नात्यांना जास्त महत्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. I am proud of you, आजी आजोबा. अहो, आमच्यासाठी आहे. अरे वा, ये. बस. काय ग, आजीने असं काय केलंय की तुला प्राऊड वाटतंय? मला भावना यांनी सांगितलंय. की तू सुपर वुमेन आहे. तू तुझ्या मॅजिकने पटापट पोळ्या लाटतेस आणि ज्यांना भूक लागली त्यांचं पोट लगेच भरून जातं. आणि आजोबा, तुमच्यावर मला का प्राऊड फील होतं माहितीये तुम्हाला? का ग? कारण माझ्या फ्रेंड्सकडे कार आणि बाईक्स आहेत ना, पण तुमच्याकडे 3 व्हीलर आहे. फक्त माझ्या आजोबांकडे आहे. म्हणजे तुम्ही पण सुपरमॅन ना? आई, बाबा, कोणी काहीही म्हणू, पण मला तुमचा खूप अभिमान वाटतो. या वयातले आई वडील आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं अशी अपेक्षा करतात, पण तुम्ही आमच्याकडनं कधीच काहीच अपेक्षा केली नाही. या उलट तुम्ही अजूनही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहात. स्वतः कमावता. हे खरंच खूप छान आहे. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र संकट म्हणून पडलं आणि मी लगेच खचून गेले. पण तुमच्यावर इतकी संकट येतात, पण तुम्ही त्यातनं मार्ग काढता. त्या संकटांच्या समोर खंबीरपणे उभे राहता. तुमच्याकडून आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो मला. भावना, बरं वाटलं ऐकून की तुला आम्हा दोघांची लाज नाही, अभिमान वाटतो.